काहीच बोलत नाही म्हणून लोकांना वाटतं ती मजबूत आहे. पण खरं सांगू, ती मजबूत नसते, ती सहन करणारी असते. आज आपण बोलणार आहोत त्या स्त्रीबद्दल जी सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी नाही, जिच्या त्यागाला प्रेम असं म्हणतात, पण खरं तर तो तिचा हळूहळू होणारा अंत असतो. नमस्कार मंडळी, आजचा विषय थोडा जड आहे, कारण हा विषय शब्दांचा नाही तर स्त्रीच्या न बोललेल्या वेदनांचा आहे, तिच्या त्यागाचा आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या स्त्रीचा त्याग कधी सुरू होतो? तिचा त्याग लग्नानंतर सुरू होत नाही, तर तो लहानपणापासूनच सुरू होतो. तिला लहानपणीच सांगितलं गेलेलं असतं, तू मुलगी आहेस, तुला ऍडजस्ट करावं लागेल, तुला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. आणि हळूहळू ती हेच शिकते, स्वतःच्या इच्छा मागे ठेवायच्या, स्वतःचं दुःख गप्प गिळायचं आणि सगळ्यांना सुखी ठेवायचं. जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरते. तुम्हाला माहिती आहे, प्रेमात स्त्री नेमकं काय करते? ज्यावेळेस तो बदलतो तेव्हा ती समजून घेते, तो दुखावतो तेव्हा ती कारण शोधते, तो दूर जातो तर ती वाट पाहते. आणि लोक म्हणतात, किती प्रेम करते बघा, किती तो त्याग. पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे, हा त्याग खरंच तिच्या मनातून आहे का, की तिला कधी दुसरा पर्याय दिलाच नाही? स्त्रीचं प्रेम खूप शांत असतं, ती ओरडत नाही, ती मागणं करत नाही, ती फक्त हळूहळू स्वतःला कमी करत जाते. आणि एक दिवस असं होतं की ती सगळं करते, हसते, बोलते, नाती निभावते, पण तिच्या आत काहीच उरत नाही. समाजाला अशी स्त्री खूप आवडते, जी प्रश्न विचारत नाही, जी सहन करते आणि जी सगळं गिळून शांत राहते, कारण अशा स्त्री सोबत राहणं सोपं असतं. पण जी स्त्री स्वतःसाठी उभी राहते ती लगेच चुकीची ठरवली जाते. तिला लगेच म्हणतात लोक, ही खूप स्वार्थी आहे, हिला नातीत जपता येत नाही, हिला ऍडजस्ट करता येत नाही. पण कोणी हे विचारत नाही की ती किती वेळा मोडली असेल, किती वेळा तिने स्वतःला समजून घेतलं असेल, रात्री किती उशिरापर्यंत ती रडली असेल. खरं सांगू, प्रेमात सगळं देणारी व्यक्ती बहुतेक वेळा स्त्रीच असते. वेळ, भावना, स्वप्न आणि शेवटी स्वतःचं अस्तित्व देखील. आणि तरीही तिलाच ऐकावं लागतं की तू जास्त अपेक्षा करतेस. जिथे एक जण सतत देत राहतो आणि दुसरा फक्त घेत राहतो, ते नातं प्रेमाचं नसतं, तर ते सवयींचं असतं, ते सुविधांचं असतं. आणि जेव्हा एखादी स्त्री शेवटी शांत होते तर ती हार मानत नाही, तेव्हा ती फक्त स्वतःला वाचवायला शिकते. ती निघून जाते, कारण तिला प्रेम नको असतं असं नाही, पण स्वतःला विसरून केलेलं प्रेम तिला आता परवडत नाही. आज जर कुठली स्त्री हे ऐकत असेल तर तिच्यासाठी एवढंच सांगेल, तुझा त्याग तेव्हाच प्रेम आहे जेव्हा तो तुला तोडत नाही. सगळ्यांसाठी जगलीस, आता थोडं स्वतःसाठी जगण्यात काहीच चुकीचं नाही. आणि लक्षात ठेव, प्रेमासाठी स्वतःचा त्याग करायचा नसतो, प्रेमात स्वतःला जपायचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.